जुन्या चित्रपटातील गाणी अर्थपूर्ण आणि हृदयाला हात घालणारी होती असं आपण नेहमीच म्हणतो. पण नेमकं त्या गाण्यात असं काय असायचं की ते गाणे त्या त्या आठवणींशी, प्रसंगाशी आजही कायम चिकटलेले आहेत? का बरं आजही ही गाणी हवीशी ऐकावीशी वाटतात? का म्हणून ही गाणी आठवणींच्या, प्रेमाच्या आणि प्रसंगी विरहाच्या दुनियेत जाण्यास भाग पाडतात? तर ती गाणी खरोखरच त्या त्या गीतकाराने वेगवेगळ्या प्रसंगात अनुभवलेली होती. नव्हे, त्या वेगवेगळ्या प्रसंगातून आयुष्य व्यतीत होताना त्यांनी त्या भावना, ते क्षण प्रत्यक्षात खऱ्याखुऱ्या जगल्या आहेत. आणि हेच अनुभवलेले सुखाचे, दुःखाचे, विरहाचे, प्रेमाचे किंवा आनंदाचे क्षण कधीतरी शब्दबद्ध केलेत आणि त्यानुसार ती गाणी चित्रपटात वेगवेगळ्या प्रसंगात वापरली गेली आणि म्हणूनच ती लगेचच ऐकणाऱ्याच्या हृदयात हात घालतात. चित्रपटसृष्टीतील एक बावनकशी सोन्याचं पान म्हणजे साहिर. साहिर प्रेमाच्या बाबतीत कमनशिबी होता. साहिरची प्रेमिका जगजाहीर आहे. मनानं हळव्या साहिरला हा धक्का फार जिव्हारी लागला आणि म्हणूनच त्याचं हे प्रेम तुटल्यावर त्या विरहात त्यानं लिहिलं, जाने वो कैसे लोग थे जिनके प्यार को प्यार मिला, हमने तो बस कलिया मांगी कांटों का हार मिला. साहिरचा प्रेमभंग झाल्यावर त्यानं खूप दर्दभरे गाणी लिहिली. शिवाय त्याच्या प्रेमिकेनं दुसरा संसार थाटल्यावर तर यात आणखी वाढ झाली होती. पण असेच एकदा कुठल्या तरी जंगी पार्टीत इतर कलाकारांप्रमाणेच साहिरही हजर होता. सगळं काही व्यवस्थित पार पडत असतानाच साहिरची नजर दरवाजाकडे गेली. पाहतो तर काय, त्याची तीच जुनी प्रेमिका तिच्या प्रियकरासोबत त्या पार्टीला आली होती. साहिर सच्चा प्रेमी होता. प्रेयसीने त्याला आधी जवळ करून नंतर दूर ढकललं होतं आणि म्हणून त्या विरहात साहिरनं बरीचशी प्रेमभंग विषयक गाणी लिहिली होती. त्याच प्रेमिकेला तिच्या नव्या प्रियकरासोबत पाहून सुद्धा साहिर चिडला नाही, रागावला नाही किंवा दुखावला नाही. उलट त्याच्या डोळ्यासमोर भूतकाळातील त्या जुन्या रम्य आठवणी ताज्या झाल्या आणि म्हणूनच की काय त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा तेच मखमली हास्य पाहायला मिळालं. बाजूलाच शोमॅन राज कपूर उभा होता. साहिरच्या चेहऱ्यावरील ते मंद आश्वासक हास्य पाहून राज कपूरनं साहिरची मनस्थिती लगेचच ओळखली. साहिरची नजर जराही तिच्यावरून किंचितही ढळत नाही हे पाहून राज कपूर लगेच कागद आणि पेन शोधू लागला आणि चक्क एका वेटरकडून ऑर्डर लिहिण्यासाठी असलेला कागद आणि पेन घेऊन त्यानं तो अलगद साहिरच्या पुढ्यात ठेवला. आणि त्यानंतर एका मिनिटातच हिंदी चित्रपटसृष्टीतील एका सदाबहार गाण्याचा जन्म झाला. ते यादगार गाणं म्हणजे चलो एक बार फिर से अजनबी बन जाए हम दोनों. या ओळीतील फिरसे हा शब्द फार काही सांगून जातो. म्हणजे आजही जुन्या कटू आठवणी विसरून नव्यानं सफर सुरू करण्याची ती आर्त प्रेमळ हाक भल्या भल्यांच्या काळजात सहज हात घालते. याच गाण्यातील एका कडव्यात साहिर लिहितो, ना मैं तुमसे कोई उम्मीद रखूं दिल नवाजी की, ना तुम मेरी तरफ देखो गलत अंदाज नजरों से, न मेरे दिल की धड़कन लड़खड़ाए मेरी बातों में, न जाहिर हो तुम्हारी कश्मकश का राज नजरों से. म्हणजे त्यानं त्याच्या भावना तर मांडल्याच, पण त्याच वेळी प्रेमिकेची आजची परिस्थिती लक्षात घेऊन तिच्याही मानसिकतेचा विचार केला आहे. मात्र त्या क्षणी साहिरला तिचा प्रियकर दिसतो तेव्हा तो लिहितो, वो अफसाना जिसे अंजाम तक लाना ना हो मुमकिन, उसे एक खूबसूरत मोड देकर छोड़ना अच्छा. म्हणजे आज भूतकाळ जरी हवासा वाटत असला तरीही वर्तमान काहीतरी वेगळाच असल्यानं वर्तमान स्वीकारण्याची त्याची पूर्ण तयारी आहे. नव्हे, त्याने वर्तमान स्वीकारलाय. असं हे यादगार गाणं साहिरनं एकाच बैठकीत प्रेमिकेच्या धुंदीत लिहून काढलं होतं आणि पुढे ते गुमराह चित्रपटात सुनील दत्तच्या ओठी दिलं होतं.